ब्रेकनंतर स्वागत। गजानन महाराजांचे भक्त रंगनाथ महाराज दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेला जात असत। एकदा गजानन महाराजांनी रंगनाथ महाराज यांना दृष्टांत दिला। या दृष्टांतात गजानन महाराजांनी रंगनाथ महाराजांना पंढरपूरला जाताना उजव्या सोंडेच्या 11 गणपतीची स्थापना करायला सांगितले। कोणते आहेत हे गणपती आणि काय आहेत याचा महिमा पाहूयात। जालना जिल्ह्यात आपल्याला गणरायाची अनेक रूपं पाहायला मिळतात। त्यापैकीच एक आहे माळाचा गणपती। जालना शहरापासून 8 किलोमीटर अंतरावरील एका उजाड माळरानात या गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। भक्तांनी केलेल्या नवसाला पावणारा गणपती म्हणून माळाचा गणपती भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळे वर्षातील 365 दिवस इथे भक्तांची गर्दी पाहायला मिळते। भक्तांमध्ये आख्यायिका प्रसिद्ध आहे की माळाच्या गणरायाला एकदा नवस बोलला की तो पूर्ण होतोच। त्यामुळे वर्षभर इथे भक्तांच्या गर्दीनं मंदिर सदैव फुललेलं असतं। सुरुवातीला मंदिर छोटं होतं, आता सगळ्यांच्या अनुभवानी आणि देणगीनुसार मंदिर खूप नावारूपाला आलेलं आहे। तरी सर्वांची भावना आहे, नवसाला देव पावणारा आहे, सगळ्याची इच्छा पूर्ण करणारा आहे, म्हणून लोकांची इथे चतुर्थीला खूप गर्दी होती। हे गणपतीची मूर्ती सरळ सोंडेची असल्यामुळं खूप चमत्कारी गणपती आहे। मनाच्या इच्छेप्रमाणे आपण याला देवाला मागलं तर प्रत्येक मागणी एक गणपती बाप्पा आपली पूर्ण करतात। इथं आम्ही वर्षातून 2 वेळेस खूप मोठे उत्सव साजरा करतो। जालन्यातील या माळाचा गणपतीचा इतिहास मोठा रंजक आहे। असं म्हटलं जातं की शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त रंगनाथ महाराज दरवर्षी न चुकता पंढरपूरच्या यात्रेला जात असत। एकदा गजानन महाराजांनी रंगनाथ महाराज यांना दृष्टांत दिला। या दृष्टांतात गजानन महाराजांनी रंगनाथ महाराजांनी पंढरपूरला जाताना उजव्या सोंडेच्या 11 गणपतींची स्थापना करायला सांगितलं। महाराजांची आज्ञा मानत रंगनाथ महाराजांनी पंढरपूरपर्यंत 11 गणरायांची स्थापना केली। त्यापैकी हा माळाचा गणपती। या गणपतीची स्थापना केल्या गेलेल्या 11 गणपतीतला क्रमांक दुसरा। 1934 साली गणरायाची या उजाड माळरानावर यथासांग स्थापना करण्यात आली। रंगनाथ महाराज श्री संत गजानन महाराजांचे परम शिष्य रंगनाथ महाराज दरवर्षी पंढरपूरला आषाढीसाठी पंढरपूरला जात असे। एक दिवशी श्री संत गजानन महाराज रंगनाथ महाराजाच्या स्वप्नात येऊन सांगितले की तू पंढरपूरला जाताना 11 गणपतीची उजव्या सोंडाच्या 11 गणपतीची स्थापना कर। तत्पूर्वी रंगनाथ महाराजांनी मठावर पहिला गणपती स्थापन केला। दुसरे श्री माळाचा गणपती, हा गणपतीला बाळाचा गणपती असे संबोधले जात होते। परमशिष्य रंगनाथ महाराज त्यामुळे त्यांनी हा बाळाचा गणपती मूर्ती स्थापन केली। 1934 मध्ये ही मूर्ती स्थापन झालेली आहे। माळाच्या गणपतीच्या स्थापनेचा जसा इतिहास आहे तसाच त्याच्या नावाचीही गंमत आहे। गणरायाची स्थापना झाल्यानंतर रंगनाथ महाराजांच्या एका परमशिष्यानं या गणरायाचं बाळाचा गणपती असं नाव ठेवावं असा हट्ट रंगनाथ महाराजांकडे धरला। त्यामुळे या गणपतीचं बाळाचा गणपती म्हणून नामकरण झालं। मात्र कालांतरानं माळरानावर गणराय विराजमान असल्यानं लोकांच्या तोंडी माळाचा गणपती हे नाव प्रचलित झालं। या मूर्तीला शम्मीपत्र दुर्वापेक्षा प्रिय आहेत। शम्मीपत्र, अक्षदा, कुंकू, हळद हे एकत्र करून गणपतीच्या डोक्यावर जर ठेवले तर मनुष्याच्या इच्छा परिपूर्ण होतात। या गणपतीला टेकडीवर असल्यामुळे काही कालांतरानं माळाचा गणपती असे संबोधले जाऊ लागले। दर माघ वैद्य चतुर्थीला इथे 7 दिवसाचा सप्ताह होतो। जन्मोत्सव सप्ताह असे त्या सप्त्याला संबोधले जातात आणि सप्ताहाच्या 7 दिवस अन्नदान, भजन, कीर्तन आणि सर्व धार्मिक कार्यक्रम होतात।
उजव्या सोंडेचा गणपती असल्यानं एकदा नवस बोलला की तो हमखास पूर्ण होतो याचा अनुभव आल्यानं आणि गणरायावरील श्रद्धेपायी संपूर्ण मराठवाड्यातूनच नव्हे तर राज्यभरातून येथे चतुर्थीला येणाऱ्या भक्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या माळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि देवाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी भक्तांची नेहमीच गर्दी उसळते. श्रद्धेने जर दर्शन घेतलं ना तर ह्या गणपतीचं म्हणजे प्रसन्नच होतं. आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होते. मी मागील 17 वर्षापासून माळाचा गणपती ह्या ठिकाणी कंटिन्यू नित्यांत प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला दर्शनासाठी येतो आणि हा उजव्या सोंडाचा गणपती असल्यामुळे माझे भरपूर श्रद्धास्थान आहे आणि ह्या धार्मिक स्थानावर श्रद्धा ठेवून माझे भरपूर कामं व्यवस्थितरित्या पार पाडण्यात आलेले आहे. पूर्वी हे मंदिर दुर्लक्षित होतं, पण कालांतरानं वर्षभर इथे येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संस्थांच्या गंगाजळीत वाढ व्हायला लागली. त्यामुळे मिळालेल्या पैशातून संस्थांनं माळाच्या गणपतीचा जीर्णोद्धार केला. मंदिराची रंगरंगोटीही करण्यात आली. शिवाय गणपतीची आकर्षक पद्धतीनं सजावटही करण्यात आली. केवळ चतुर्थीलाच नव्हे तर दररोज ठरल्याप्रमाणे गणरायाच्या मूर्तीला सजवलं जातं. वर्षभर इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन मंदिर संस्थांकडून होत असल्यानं भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. भक्तांची वाढती संख्या आणि तुलनेनं त्यांना मिळणाऱ्या अल्प सुविधा यामुळे या माळाच्या गणपती संस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी भक्तांमध्ये जोर धरू लागली आहे. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास, एक पाऊल पुढे.